खोट आहे। आज फक्त धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारण करण्यामध्ये जर कोणी विष कालव्याचं काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं। एक फार छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारतो जो कदाचित तुमच्या मनामध्ये देखील आला नसेल आणि मी जर खोटं बोलत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या माणसाकडून घ्यावं। आज एवढा मोठा गाजाबाजा करून सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि उद्घाटन देखील झालं। सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान या देशासाठी फार मोठं आहे। त्यांचं स्मारक बांधलं गेलं पाहिजे होतं। मग मला सांगा मोदी साहेबांनी की तुम्ही गुजरातमध्ये 36 महिन्यामध्ये 3300 कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहू शकतो, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 2 वर्ष का लागू राहिलेत? तुम्ही 3 वर्षापूर्वी डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं, आजपर्यंत त्याच्यावर 1 रुपया सुद्धा खर्च केला गेलेला नाही। आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायला, पोटावर पट्टा बांधला, कुठेतरी समुद्रात गेलं पाणी ओतलं, ते पाणी ओतून जे निघून गेले तर अजून ते पाणी कुठं मुरतंय कोणाला सापडलंच नाही। मग जर वल्लभभाई पटेलांचा पुतळा 3300 कोटीचा 36 महिन्यामध्ये उभा राहतो तर मग आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? हे उत्तर या जिल्ह्याच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं। तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळायला आलात। फक्त निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन केले जातात आणि आता तुम्हाला कळालं की महाराजांच्या या प्रकल्पाला स्टे देण्यात आला।